आज या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या आणि आमच्या मातोश्री भागवत भक्त शारदा देवी उर्फ आपल्या सगळ्यांच्या काकी यांच्या 84व्या जयंतीच्या निमित्तानं आणि सांगोला तालुक्याची अखंडपणानं ज्यांनी सेवा केली, ज्या सांगोला तालुक्यानं ज्यांना 1972 साली जनतेनं या दुष्काळी सांगोला तालुक्याला सुजलाम सुफलाम करण्यासाठी आमदार केलं, त्याचबरोबर आमच्या थोरल्या काकी शकुंतलाताई या तिन्ही माता पित्याचं स्मारक आपल्या जनतेच्या चरणी अर्पण करावं आणि यांची प्रेरणा संबंध आमच्या कुटुंबासह पाहुणे नातेवाईक पाहुणे मंडळी या तालुक्यातील या जिल्ह्यातील महाराष्ट्रातील आमच्या कुटुंबावर प्रेम करणारी सगळी मंडळी काकीने आपल्या हयातभर गोर गरीब दीन दलित मागासवर्गीय पै पाहुणे असतील या सगळ्यांना कधी जात पात धर्म न बघता स्वतःच्या ताटातील अर्धी भाकरी या सगळ्यांसाठी आणि राहिलेली अर्धी भाकरी आपल्या कुटुंबासाठी अशी ज्या माऊलीनं सेवा केली, 42 वर्ष अखंड या ठिकाणी आळंदी पंढरपूर वारी केली, पांडुरंगाची सेवा केली, भागवत भक्ताची सेवा केली, अशा या माऊलीसाठी आपण काहीतरी करावं. ज्या मातेनं आपल्याला हे जग दाखवलेलं आहे, ज्या माता पित्यानं, त्या माता पित्यासाठी आपलंही काही ऋण लागतं. म्हणून माझे मोठे बंधू दादा चारुताई, जयाताई, मी आणि आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादानं या ठिकाणी स्मारकाची सुरुवात केली. माझे सहकारी बाळासाहेब एरंडे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनी ही प्रेरणा मला दिली, त्यांनी स्वतः सुरुवात केली आणि मग आमच्या कुटुंबानं या सगळ्या स्मारकाची सुरुवात केली. हे आता आज काकींच्या जन्मदिनाच्या निमित्तानं आज शुभारंभ केलेला आहे. पादुका प्रतिष्ठापना केलेली आहे आणि आमच्या कुटुंबानं ठरवलेलं आहे की भविष्य काळामध्ये पुण्यतिथी करण्याऐवजी जयंतीच आपण करावी. मरणाच्या दिवसापेक्षा जन्माचा दिवस हा चांगला असतो असं आमचं मत आहे आमच्या कुटुंबाचं. आणि येणाऱ्या 14 तारखेला सुद्धा काकांची जयंती याच ठिकाणी आम्ही साजरी करणार आहोत आणि दरवर्षी या तिन्ही जयंत्या साजऱ्या करत असताना समाजाचं ऋण आहे, ते ऋण फेडण्याचा आयुष्यभर सातत्यानं येणाऱ्या सगळ्या पिढ्यानपिढ्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. आपण एवढ्या मोठ्या संख्येनं या ठिकाणी सगळे गोर गरीब दीन दलित महाराष्ट्रातले सगळे नातेवाईक मंडळी हे सगळे या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. माझ्या माहितीप्रमाणे तालुक्याचे माजी आमदार शहाजी बापू यांच्या पत्नी आमचे रेखुताई, माझे मित्र सहकारी सुभाष नानांच्या पत्नी, त्यानंतर तालुक्याचे विद्यमान आमदार त्यांच्या पत्नी, या तालुक्याचे भाग्यविधाते माननीय गणपतरावजी देशमुख यांच्या पत्नी बाई, ही सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित झालेली आहेत. आपणही मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित झालेला आहात. अशीच पांडुरंगाची, ज्ञानेश्वर माऊलीची आणि आई वडिलांची सेवा करण्यातच आमच्या चारी भावंडाचं, त्यांच्या नंतरच्या पिढीचं आणि आज पंतूंच्या हस्ते सगळं काकींच्या 11 आणि 2 13 पंतूंच्या हस्ते या ठिकाणी याचा शुभारंभ केलेला आहे. जेवढं काय करता येईल तेवढं भविष्यात समाजासाठी करण्याचा आम्ही भावंड प्रयत्न करू, एवढंच या निमित्तानं सांगतो. नावं सगळेच पाहुणे मंडळींची नावं घेण्यासारखी आहेत, आलेल्या सगळ्या मंडळींची नावं घेण्यासारखी आहेत. अनेक मंडळी या ठिकाणी चुकून माझ्याकडून काही नावं राहिली असतील तर क्षमा मागतो. आपण सगळेजण आलात, असंच प्रेम आमच्या कुटुंबावर भविष्य काळातही राहावं आणि अखंड हा हरिनाम सप्ताह ज्ञानेश्वराची पांडुरंगाची सेवा करण्याची ताकद आपल्या आशीर्वादानं परमेश्वरानं आमच्यामध्ये द्यावी, एवढीच या ठिकाणी मनोभावे प्रार्थना करतो. या ठिकाणी काही बहिणी मंडळी आलेले आहेत, आमचे बंडगर महाराज आहेत, ज्यांनी सगळं कष्ट घेतलेलं आहे या स्मारकासाठी. ती नावं आज भरपूर घेण्यासारखी आहे आणि याचा लोकार्पण सोहळा सुद्धा मोठा या राज्याचे माजी मुख्यमंत्री नेते मंडळींच्या हस्ते घेणार आहे. त्याही कार्यक्रमाला आपल्याला निमंत्रण देतो. 14 तारखेला काकांच्या जयंतीला सुद्धा या ठिकाणी समाधी दर्शन सोहळा आणि कीर्तन असा कार्यक्रम 14ला आयोजित केलेला आहे. तर असंच आमच्या कुटुंबावर आपलं भविष्य काळामध्ये प्रेम राहावं आणि अखंड पांडुरंगाची सेवा करण्याची ताकद आपल्या माध्यमातून आम्हाला मिळावी
एवढीच या ठिकाणी अपेक्षा करतो. कुणालाही स्वतः निमंत्रण दिलं नाही. मोठ्या संख्येने सगळी पाहुणे मंडळी आलेली आहेत. सगळ्यांसाठी महाप्रसादाची व्यवस्थाही या ठिकाणी केलेली आहे आणि समोर जी माऊली माझी या ठिकाणी राहिल्या त्यांचं स्मारक सुद्धा त्या रूममध्ये जे आयुष्यभर त्यांनी ग्रंथ जपले, जी सेवा केलेली आहे ती सुद्धा रूम या ठिकाणी आहे. या कुटुंबाची डॉक्युमेंटरी आम्ही आता करायचा प्रयत्न करतोय. लवकरच 14 तारखेला जी सेवा तालुक्याची आमच्या कुटुंबानं केलेली आहे त्याची डॉक्युमेंटरी या ठिकाणी करणार आहोत. हे जे स्मारक आहे या स्मारकासाठी 5 एकर जमीन आमच्या कुटुंबानं या ट्रस्टला दान दिलेली आहे आणि भविष्य काळामधले जे आमचे संकल्प आहेत त्यासाठी गोरगरिबांच्या लग्नासाठी एक छोटंसं मंगल कार्यालय, त्याचबरोबर महिला बचत गटांच्या 1000 महिलांना एकत्रित बसून रोजगार देता येईल अशा पद्धतीचा एक हॉल, साधारणपणानं व्यायामासाठी 200 मुलं त्या ठिकाणी राहतील अशी अद्ययावत अशी एक तालीम व्यायामशाळा आणि गोरगरिबांच्या मुलांच्या अभ्यासासाठी एक 3 स्टार अशी अभ्यासिका असा मोठा प्रोजेक्ट या ठिकाणी आम्ही भविष्यकाळामध्ये राबवायचं ठरवलेलं आहे. मला असं वाटतं पांडुरंगाच्या आशीर्वादानं हे सगळं पूर्ण होईल आणि आमची सेवा पिढ्यानपिढ्या या तालुक्यातल्या आलेल्या सगळ्या मंडळींच्या आशीर्वादानं पूर्ण होईल अशी अपेक्षा पांडुरंगाच्या चरणी करतो. फार वेळ घेणार नाही. महाप्रसादाची व्यवस्था केलेली आहे. मी सगळ्यांना विनंती करेन की आलेल्या महिला मंडळी, भजनी मंडळ थोडंसं तिथं आपण सगळ्यांनी सोयीनं आणि आलेल्या मंडळींनी आणि त्या आज या ठिकाणी 2 छोटेसे सत्कार ठेवलेले आहेत. माझ्या आईची लहानपणाची एक मैत्रीण जी इटकीमध्ये एका झोपडीमध्ये राहते त्या माऊलीचा एक सत्कार ठेवलेला आहे आणि अजून आमच्या अक्काने गीतापाठ आमच्यातले काय नाव रजनी आमले ज्या माऊलीला अक्काने भजन म्हणायला सुरुवात केली, गीता पाठांतर केलं, त्या माऊलीला गोल्ड मेडल मिळालेलं आहे. अशा या मातेचाही सत्कार या ठिकाणी ठेवलेला आहे. तो सत्कार एक पूर्ण होईल. मी जयाताई चारुताईला विनंती करतो की त्या ठिकाणी तो सत्कार करावा. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं आपल्या मस्तकचरणी नतमस्तक होऊन आपल्या सगळ्यांचं मनापासून आभार मानतो आणि थांबतो. रामकृष्ण हरी.